जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे। बदनापूर तालुका, जाफराबाद आणि भोकरदन या 3 तालुक्यामध्ये प्रामुख्याने या पावसाचा जोर जो आहे तो अधिक कायम असल्याचं पाहायला मिळते। यामुळे शेतकरी आता हैराण झालेले आहे। विजेचे खांब काही ठिकाणी कोसळलेले आहे, काही ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहे, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोलर पॅनलचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं जे चित्र आहे ते बदनापूर तालुक्यात आपल्याला पाहायला मिळत आहे। बदनापूर तालुक्यातल्या पीर पिंपळगाव या शिवारात असलेल्या गवळीवाडी या ठिकाणी मी सध्या आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या शेतकऱ्याच्या सोलर पॅनलचं मोठं नुकसान झालेलं आहे। काल सायंकाळच्या सुमारास आणि मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। खरं तर उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड फटका जो आहे तो या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। यामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान जे आहे ते होताना पाहायला मिळत आहे। प्रामुख्याने आपण जर बघितलं तर फळबागांसोबतच आता शेती उपयोगी ज्या वस्तू आहेत त्या ठिकाणी त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हे शेतकरी आपण या ठिकाणी बघू शकता की या शेतकऱ्याचं सुद्धा सोलरचं जे हे मोठे पॅनल आहे ते या ठिकाणी पूर्णतः उचकटलेलं आहे कालच्या वादळी वाऱ्यामुळे। स्वतः आपण शेतकऱ्यासोबत या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया की नेमका कालचा या पावसाचा घटनाक्रम कसा होता। काय सांगाल, कालचा घटनाक्रम पावसाचा कसा होता? वादळी वारा किती होता? चक्रीवादळासारखं होतं, असं राऊंड राऊंड असं हेलक्या खाली जेव्हा आम्ही थांबलेलो होतो, असं भीती वाटायची कुठं झाडाखाली, त्याच्या खाली उभं राहिला। खूप घाबरलो आम्ही। नंतर मग तिकडे गेलो पत्रामध्ये, तिकडे बसलो आम्ही। बरं, किती नुकसान झालंय तुमचं? आता खूप नुकसान झालं। आता इथे सोलर तर गेलंच, पण आता तिकडे पण झाडं गिडं पडलीत, काही बरंच नुकसान झालं। आता या सोलर पॅनलची एक पाटीची किंमत काय सांगता ते येईल? आम्हाला नाही सांगता येणार साहेब आता। बरं, तर आपण या ठिकाणी बघू शकतो की हे सोलारचं जे पॅनल आहे संपूर्णतः या ठिकाणी उचकटलेलं आहे। मोठं नुकसान जे आहे ते या शेतकऱ्यात झालंय। वायर जे आहे ते अस्ताव्यस्त झाले आहेत पूर्णतः। या ठिकाणी हे सोलारचा हा जो जॉईंट आहे तो पूर्ण निघालेला आहे आणि हे सोलार जे आहे ते पूर्णतः आता बेकाम झाल्याचं जे आहे ते आपल्याला या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। या साईडला आपण जर बघितलं तर जवळपास या सोलार पॅनलच्या 3 ते 4 पाट्या या ठिकाणी विहिरीत सुद्धा पडलेला आहे। त्यामुळे या पाट्या सुद्धा आता बेकाम झालेल्या आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं प्रमाणात आर्थिक नुकसान जे आहे ते या शिवारात झालेलं आहे। काल सायंकाळच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील पीर पिंपळगाव, सिंधी पिंपळगाव, त्याचबरोबर बावणे पांगरी, तुपेवाडी, आसरखेडा, मांगदेवळगाव आणि आसपासच्या गावांमध्ये जोरदार हजेरी जी आहे ती पावसानं लावलेली आहे। त्यामुळे या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान जे आहे ते झालेलं आहे। आणि पुन्हा हवामान विभागाकडून सुद्धा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे की पुढील 2 ते दिवस येलो अलर्ट जो आहे तो जालना जिल्ह्याला देण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेऊन सतर्क राहावं असं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना।